नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गमती जमती आपल्या मराठमोळ्या स्टाईल मध्ये. आजचा एपिसोड एकदम वेगळा, आगळा वेगळा होणार आहे. आज आपण पुन्हा गप्पा मारणार आहोत गौरी सोबत, अमेरिकेच्या गौरी सोबत. गौरी आणि तिची फॅमिली नुकतीच अमेरिका सोडून कॅनडाला शिफ्ट झाली. आपण त्याबद्दल बोलणार आहोत, कंटेंट क्रिएशन बद्दल बोलणार आहोत. पण सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे आज आम्ही दोघं फक्त गप्पा नाही मारणार आहोत, आमच्या सोबत आहे अजून इतर मंडळी जी आमच्या प्रायव्हेट कम्युनिटीचे मेंबर्स आहेत, आणि ही सगळी मंडळी सुद्धा गौरी सोबत गप्पा मारणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण या गप्पांमधून तुम्हाला भरपूर काही शिकायला मिळणार आहे कंटेंट क्रिएशन बाबतीत, अमेरिके बाबतीत आणि कॅनडा बाबतीत. चला गप्पांना सुरू करूयात. ओके मित्रांनो, सगळ्यात पहिले थँक्यू फॉर जॉईनिंग अस गौरी. वेलकम टू दी अमेरिकन भाऊ Thank पॉडकास्ट. you. सगळ्यांना गौरीचं इंट्रोडक्शन द्यायची गरज नाहीये. अमेरिकेचा हे लोकप्रिय मराठी चॅनल तुम्ही सगळ्यांनी बघितलंच असेल. गौरी ही नॉर्थ अमेरिकेमधली टॉपची मराठी कंटेंट क्रिएटर आहे. कित्येक वर्षापासून ती आपल्याला तिच्या कंटेंटद्वारे अमेरिकेबद्दल छान माहिती पुरवत आहे. मागच्या वर्षी आम्ही गौरीसोबत एक पॉडकास्ट केला, तो तुम्हाला फार आवडला. भरपूर लोकांनी आम्हाला चांगला फीडबॅक दिला त्या पॉडकास्ट बद्दल. आणि गौरी आणि तिची फॅमिली मागच्याच वर्षी अमेरिकेतून कॅनडाला शिफ्ट झाली, तर आम्ही विचार केला चला अजून एक नवीन पॉडकास्ट करूया. पण ह्या पॉडकास्टमध्ये आम्ही विचार केला की बाकीच्या मंडळींनाही चान्स द्यावा तिच्यासोबत इंटरॅक्ट करायला. आता आपल्यासोबत जी जी मंडळी आहेत त्यांना मी पटकन रिक्वेस्ट करतो की त्यांनी एकदम 10-20 सेकंड मध्ये पटकन त्यांचं इंट्रोडक्शन द्यावं. हाय, माझं नाव पूर्णिमा अँड आय एम फ्रॉम सोल फूड्स इंडिया, डॅलस. आमचं डॅलसला मराठी ग्रोसरी स्टोअर आहे, जिकडे प्रामुख्याने आणि प्राधान्याने मराठी खाद्यपदार्थ आणि जिन्नस आम्ही विकतो. मोर दॅन 90% प्रॉडक्ट्स आर फ्रॉम महाराष्ट्र. येस. सो हॅलो एव्हरीवन, माझं नाव भक्ती आहे आणि मी बॉस्टनमध्ये असते. मी तसं तर एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, पण 2 वर्ष आधी मी माझं यूट्यूब चॅनल स्टार्ट केलं अमेरिकन लाईफ मराठी वेब नावाने, आणि आता इंस्टाग्रामवर पण तेच चॅनल आहे, ॲक्टिव्ह आहे. त्यात मी लाईफस्टाईल आणि ट्रॅव्हल कॉन्टेंट पोस्ट करत असते. आणि मी अमेरिकन भाऊ आणि गौरी ते दोघांना पण इथे अमेरिकेत आल्यापासून मागच्या 2 वर्षापासून फॉलो करते, आणि दोघांचेही चॅनल्स आय लव्ह बोथ ऑफ देअर चॅनल्स. आणि गौरी त्याची बोलायची स्टाईल तर मला खूपच आवडते. सो आपण बोलूयात थोड्या विषयी थोड्या वेळाने गौरी बरोबर. येस. हॅलो, मी अनघा जोशी आणि मी आधी वॉशिंग्टन डीसीला USA मध्ये राहत होते, पण आम्ही आत्ताच रिसेंटली इंडियामध्ये मूव्ह झालेलो आहोत. तर मी माझ्या यूट्यूब चॅनलवरती, माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे अनघा ASJ 2025. तर त्याच्यावरती मी माझे रिटर्न टू इंडिया, बॅक टू इंडिया जर्नी असे व्हिडिओज टाकत आहे. आणि मी अमेरिकेचा आणि अमेरिकन भाऊ दोघांचे व्हिडिओज बघते, मला ते खूप आवडतात. हाय, मी दिव्या जोशी. मी आत्ता ऑस्टिन टेक्सासमध्ये राहते आणि माझा फुल टाईम जॉब आहे, पण इन ॲडिशन टू दॅट मी 2 वर्षाआधी इथे टी शर्ट्स आणि मर्चंडायझिंगचा बिझनेस चालू केला. तर माझ्या बिझनेसला सपोर्ट करायला म्हणून मी ह्या मागच्या 1 महिन्यात अमेरिकन भाऊ आणि पल्लवी ते यांच्या संपर्कात आले, आणि मी त्यांच्याबरोबर सध्या 30 डे चॅलेंज करते टू गेट बाय बिझनेस आउट ऑन इंस्टाग्राम. म्हणजे आतापर्यंत बिझनेस चालू होता, पण आता इंस्टाग्रामवर त्याचा रीच वाढवण्यासाठी प्रयत्न चालू केलेले आहेत. सो आय गेस मी सगळ्यात नवीन आहे ह्या ग्रुपमध्ये, बट आय एम एक्सायटेड टू बी हिअर आणि लर्न फ्रॉम ऑल ऑफ यू. हॅलो, मी स्नेहल. अजून माझ्या दोघी मैत्रिणी दीपाली आणि रुपाली, अशा आम्ही तिघी जणी बहार पिकनिक पॉइंट चालवतो, नाशिकमध्ये आहे, महाराष्ट्रामध्ये. तर तुम्ही सगळेजण आपल्या इथे या. ओके, हाय, मी पल्लवी पाटील, को-ओनर ऑफ अमेरिकन भाऊ आणि राहुलची लाईफ पार्टनर. आणि आमचं चॅनल आहे अमेरिकन भाऊ, इंस्टाग्रामवर पण आणि याच्यावर पण, युट्यूबवर. हाय एव्हरीबडी. हॅलो गौरी आणि हॅलो भाऊ आणि त्यांची टीम. माझं नाव प्राची आणि मी कॅलिफोर्नियामध्ये आहे सध्या, बेरियामध्ये. आणि मी रिसेंटली आता एप्रिलमध्ये माझं नवीन पब्लिक इन्स्टा पेज चालू केलंय, जे H4 किंवा डिपेंडंट व्हिजा होल्डर्ससाठी आहे स्पेशली. की अमेरिकेत आपण जे डिपेंडंट व्हिजावर येतो बरेच जण, तर यांच्यासाठी काय सपोर्ट सिस्टीम तयार करता येईल, त्यांना काही होप देता येईल का या देशात, त्याच्यासाठी माझं पेज आहे. त्यामुळे गौरी, तू तुझ्या जर कोणी कॉन्टॅक्टमध्ये असतील ज्यांना अशी सपोर्टची गरज आहे, तर मग तू त्यांना माझ्याकडे डायरेक्ट करू शकतेस. आणि मी तुला, भाऊंना, सगळ्यांनाच फॉलो करते, इव्हन सगळ्या ग्रुप मेंबर्सना, आणि सगळे
खूप छान करतायत आणि सगळे इन्स्पायर करतात एव्हरीडे की आम्हाला पण उठून काहीतरी केलं पाहिजे आपणही यासाठी. सो थँक्यू सो मच फॉर कमिंग आणि थँक्यू भाऊ ह्या पूर्ण कॉलसाठी. हॅलो गौरी, हॅलो एव्हरीवन. मी निलिमा कुलकर्णी, मी कॅलिफोर्निया बे एरियामध्ये राहते. मी रिसेंटली म्हणजे 4 वर्षापूर्वी इंडियावरून अमेरिकेत आली आहे आणि मी रिसेंटली माझा स्मॉल होम बेस्ड बिझनेस क्लोथिंगचा सुरू केला. ॲक्च्युली मला हँडक्राफ्टेडमध्ये जास्त इंटरेस्ट आहे. स्टार्टिंगला मी क्लोथिंग बिझनेसमध्ये लखनवी चिकनकारीमध्ये डील करते. रिसेंटली मी भाऊंशी सोबत जोडल्या गेली आहे आणि त्यांची खूप मदत होते मला इन्स्टा पण माझ्यासाठी खूप नवीन आहे, तर शिकते. ओके गौरी, थँक्यू सो मच. तर सगळ्यात पहिले सुरुवात करूयात. तू नुकतीच अमेरिका सोडून कॅनडाला शिफ्ट झाली आहे. कॅनडा कसं आहे? सगळ्यात आधी तर सगळ्यांना नमस्कार. हॅलो. कॅनडा कसं आहे? कॅनडा खूप सुंदर आहे. कॅनडातला निसर्ग म्हणाल तर म्हणजे मी तर म्हणेन अनबिटेबल. कालच आम्ही एक हाईक करून आलोय आणि ते बघितल्यानंतर तर असं वाटतंय बस यासाठीच बहुतेक हे नशिबात लिहिलं होतं की इकडून कॅनडाला यायचंय हे दृश्य बघण्यासाठी. इतकी सुंदर सुंदर एक एक ठिकाण आहेत की बस. आणि मी त्यामुळं या एका गोष्टीसाठी सध्या तरी प्रेमात पडलीये कॅनडाच्या. अमेरिकेला मिस करते का गौरी? खूप जास्त. खूप. कारण एका ठिकाणी जेव्हा आपण 6 वर्ष काढलेली असतात, तेव्हा अर्थातच तिथल्या आठवणी असतात तेवढी माणसं आपण जोडलेली असतात. सतत आठवण येत असते. आणि म्हणजे इकडची एखादी गोष्ट बघितली, की सतत ते डोक्यात अजूनही तुलना होतीये. राईट. आणि मला असं वाटतं तू गौरी तू व्हँकुव्हरच्या जवळ मूव्ह झालीस, राईट? आय थिंक हां. टेक्निकली तो एरिया ना मला म्हणजे असा काय म्हणतात ग्रे झोन वाटतो. ऑलमोस्ट लाईक हाफ अमेरिकन हाफ कॅनडा असं तू कन्सिडर करू शकते त्याला, राईट? बरोबर आहे. आणि मी तर म्हणेन, की हाफ हाफ म्हणण्यापेक्षा 33% अमेरिका, 33% कॅनडा आणि 33% भारत सुद्धा म्हणू शकतो. कारण बाहेर बघितलं, की 10तली 9.5 माणसं पंजाबी आहेत. त्यामुळं असं वाटतं, की भारतात असल्याचा सुद्धा फील आहे आणि त्याच्यासोबतच अमेरिकेत ज्या गोष्टी आपण अनुभवतो, त्या सुद्धा सगळ्या गोष्टी आहेत. तर एक छान संगम आहे सगळ्याचा. नाईस नाईस. म्हणजे तुम्हाला काही गौरीसाठी प्रश्न आहेत का कॅनडा बद्दल स्पेसिफिकली? मला प्रश्न असा आहे की गौरी ते जेव्हा तू शिफ्ट झालीस ना तेव्हा तू एक व्हिडिओ टाकलेलास त्याच्या आधी म्हणजे सगळा पॅकिंगचा वगैरे आणि तू ते झाडाला असं हक करतानाच आणि तो म्हणजे मला स्वतःलाच रडायला आलं बघून तो व्हिडिओ. हां. इट वॉज व्हेरी व्हेरी इमोशनल. म्हणजे फिलिंग हां. सगळे दिसत होते तुझे त्यामध्ये. आणि बरोबर. असं आहे की तू तेव्हा ट्रॅव्हल करत होतीस तर हाऊ डिड यू मॅनेज टू शूट ऑल द व्हिडिओज आणि पोस्ट कसं म्हणजे केलं एवढ्या गडबडीमध्ये? इट्स रिअली हार्ड असं सुचत पण नाही एकदम. बरोबर. तर ते सगळं मी रेकॉर्ड करत होते. जे जे म्हणजे रोजचा दिवस आमचा धावपळीचा असायचा. मला माहिती होतं या धावपळीत हे सगळं एडिट करून हे सगळं अपलोड करणं व्हिडिओ होणार नाहीये. पण हे सगळं ठेवावं लागेल. हे ठेवावं कशासाठी लागेल रेकॉर्ड करून? पहिली गोष्ट तर स्वतःच्या आठवणींसाठी. कारण खूप मोठा टर्निंग पॉइंट होता आयुष्यातला. आणि जेव्हा वेळ मिळेल तेव्हा त्याचे मी व्हिडिओज तयार करेन असं ठरवलं होतं. मग जरा जशी निवांत झाले, जेव्हा आम्ही इकडे मूव्ह झालो, तेव्हा मी ते एक-एक व्हिडिओ एडिट करायला सुरुवात केली होती. त्यामुळे रेकॉर्ड करून ओके. ठेवलेला भरपूर व्हिडिओ होते माझ्याकडे. पण एडिट ते तेव्हाच करायला सुरुवात केली, की थोडीशी स्थिर स्थावर झालो आम्ही इथं आणि त्याच्यानंतर मग हळू पहिल्यापासून ते इथं येऊन इथल्या सेटलमेंट पर्यंतचा सगळा प्रवास असं ते एक सीरीज तयार झाली. इथे ना मला नाईस. एक भरपूर लोकांना ना गौरी हे एक चॅलेंज असतं नवीन नवीन जेव्हा सुरू करतात ना कंटेंट क्रिएशन. हां. मोबाईलने आपण सुरू करतो किंवा लॅपटॉपने आणि भरपूर कंटेंट केल्यानंतर ना स्टोरेज स्पेस राहत नाही. हा हा भरपूर बरोबर. आम्हाला बिगिनर्सचा फार मोठा प्रश्न असतो की भाऊ त्याच्यामुळे आम्हाला म्हणजे रेकॉर्ड करून लगेच पोस्ट करावं लागतं. हां. याच्यासाठी तू काही असे टिप्स किंवा ट्रिक्स सांगू शकशील का? काय करता येईल अशा गोष्टींसाठी? माझा सुद्धा सेम प्रॉब्लेम आहे. अजून सुद्धा आहे आणि मी पण तेच करते, की रेकॉर्ड केलेले जे व्हिडिओज असतात, शक्य तेवढ्या लवकर अपलोड करायचा आणि स्टोरेज एम्प्टी ठेवायचा प्रयत्न करायचा. पण तुम्ही क्लाउड वगैरे या गोष्टी, क्लाउड स्टोरेज या गोष्टी वापरू शकता. पण मला असं वाटतं, की हा सगळ्यांचाच प्रॉब्लेम आहे. त्यामुळं कंटेंट शक्यतो मी तरी हेच करते, की रेकॉर्ड केलेल्या क्लिप्स असतील तर पटापट जेवढं लवकर अपलोड करता येईल, जेवढं एम्प्टी ठेवता येईल तेवढं ठेवायचं. बरोबर बरोबर या.
मला हे विचारायचं होतं की तू असा कुठला स्पेसिफिक कॅमेरा यूज करतेस का? का फोनवरच शूट करतेस? सुरुवात जेव्हा केली होती तेव्हा मी GoPro घेतलेला होता. GoPro पासून सुरुवात केली होती. पण एक गोष्ट लक्षात आली, की इनडोअरसाठी GoPro तेवढं काम करत नाहीये आणि बऱ्याचदा इनडोअर फिल्मिंग करायचं असेल, तर जरा अजून बरा पाहिजे कॅमेरा. मग कॅमेरा वेगळा-वेगळा घेण्यापेक्षा एक इनडोअरसाठी, एक आउटडोअरसाठी मी विचार केला, की iPhone घेऊयात चांगला आणि ज्यानं दोन्ही सुद्धा कामं होतील. आउटडोअर्सचं सुद्धा चांगलं होईल आणि इनडोअरचं सुद्धा. मग 16 Pro Max घेतला आणि तेव्हापासून तर मी 16 Pro Max वरच करतेय. इनडोअर्स असेल किंवा आउटडोअर असेल. त्याचा कॅमेरा इव्हन आताचा सुद्धा मी आपला हा जो कॉल आहे तो माझ्या मोबाईलवरूनच जॉइन केलेला आहे. त्यामुळे त्याचा सेल्फी कॅमेरा सुद्धा फ्रंट कॅमेरा सुद्धा चांगला आहे, बॅक कॅमेरा सुद्धा चांगला आहे. एकच डिव्हाइस आपल्याकडे असेल तर तो एक फायदा होतो, की ज्यावेळी आपण एडिट करायला सगळ्या क्लिप्स एकत्र करतो आपल्या लॅपटॉपमध्ये, तेव्हा याच्यातून थोड्या, त्याच्यातून थोड्या, मग कुठली आधी काढली, कुठली नंतर असं होत नाही. म्हणून मी आता सध्या तरी एकच डिव्हाइस ठेवतीये, एकच कॅमेरा ठेवतीये आणि त्याच्यावरच सगळं फिल्मिंग जे काही आहे ते. ओके. आणि मग तू शॉर्ट्स आणि लाँग फॉर्म व्हिडिओसाठी व्हर्टिकल आणि हॉरिझॉन्टलसाठी म्हणजे एकच क्लिप वापरतेस का व्हर्टिकलसाठी वेगळी काढून ठेवतेस? कधी-कधी जर मला हॉरिझॉन्टल मधून व्हर्टिकल करायचा असेल, एखादी शॉर्ट रील करायची असेल, तर त्यासुद्धा मी ज्या क्लिप्स केलेल्या असतात आपण त्यासुद्धा वापरते किंवा जर डोक्यात आधीपासून असलं, की आपल्याला याचा शॉर्टच करायचा आहे, याचं रीलच करायचं आहे, तर मग ते फिल्मिंग करतानाच आपण हॉरिझॉन्टल जर कॅमेरा पकडला, तर ते जास्त सोपं जातं. ओके, ओके. थँक यू. मला वाटतं हा फार छान पॉइंट आहे, की जर तुम्ही एकच कॅमेरा वापरला ना मित्रांनो कंटेंट क्रिएशनसाठी, जसं गौरी म्हटली ना, एडिटिंगला तर इझी पडतंच, पण लुक अँड फील जो असतो ना, म्हणजे एंड प्रॉडक्टचा तेही फार सेम दिसतं. जर तुम्ही वेगवेगळे कॅमेरा ते असं जारिंग वाटतं मस्त. गौरी तू ह्याच विषयावर थोडंसं अजून माईक वगैरे वापरते का एक्सटर्नल माईक ऑडिओचं हां, काही? येस. माईक तर आत्ता मी वापरायला सुरुवात केली. या 2 वर्षात म्हणू शकतो आपण. त्याच्या आधी तर माईक वापरत नव्हते. पण गरज वाटायला लागली होती. बॅकग्राऊंड नॉईज बाहेर खूप जास्त असतो. मग आपला आवाज स्पष्ट येत नाही. मग घरी या आणि आपलं काम वाढवा असा असा तो प्रकार आहे. कारण व्हॉईस ओव्हर करायला लागतो परत. मग त्यापेक्षा मला असं वाटलं एक चांगला माईक घेतला पाहिजे. तर माईक मी तसे बरेच ट्राय केले आणि आता रिसेंटली एक नवीन माईक घेतलेला आहे, ज्याचं मी शॉर्ट शेअर केलेला होता. तर चांगले आहेत माईक. एक मला असं वाटतं एक बेसिक तुम्हाला सुरुवात करायची असेल, तर अगदी $30 मध्ये सुद्धा खूप चांगले माईक आहेत, ज्याच्यात चांगलं नॉईज कॅन्सलेशन होतं. हा माझा अनुभव आहे. अ, सुरुवात करायला हरकत नाही आणि नंतर मग जर समजा आपल्याला असं वाटलं, की करू शकतो आपण अजून जास्त इन्व्हेस्टमेंट, तर मग हाय एंडकडे तुम्ही जाऊच शकता केव्हाही. आम्ही नेहमी आमच्या त्या प्रायव्हेट कम्युनिटीमध्ये ना गौरी एक गोष्ट नेहमी सांगत असतो, की ऑडिओ फार महत्वाचा आहे. एकदा व्हिडिओ तुमचा हो, थोडा ग्रेनी असला तर चालेल, खरंय. पण ऑडिओकडे कटाक्षाने लक्ष द्या. ऑडिओकडे अगदी. कटाक्षाने लक्ष द्या. कारण ऑडिओ जर गणला तर माणूस 5 सेकंडही थांबत नाही कोणी तुमच्या बरोबर आहे. व्हिडिओवर. हे 100% खरं आहे. ऑडिओ खूप महत्वाचं आहे. तुमचा आवाज क्लिअर असणं खूप महत्वाचं आहे. या आता एक कॉमन आमच्या कम्युनिटी मधला किंवा भाऊ चॅलेंज मधला पल्लवी पण अग्री करेल याला. गौरी, आम्हाला हा प्रश्न येतो, म्हणजे भाऊ पल्लवी, आम्हाला वेळ मिळत नाही किंवा आयडिया सुचत नाही. आयडिया किंवा कंटेंट कसा म्हणजे नवीन नवीन. गौरी आठवड्याला 2-3 व्हिडिओ टाकते वेगवेगळ्या विषयांवर, असं ती कित्येक वर्षांपासून करते. तर गौरीने काय करून ठेवलंय, की तिला नेहमी नवीन आयडिया सुचत असतात. आणि आमचे जे हे ऑसम कम्युनिटी मेंबर्स आहेत, यांना तू काय टिप्स आणि ट्रिक्स देऊ शकतील, की दररोज नवीन काहीतरी आयडिया त्यांना सुचायला पाहिजे आणि ते कंटेंट पुश करत राहायला पाहिजे? सुरुवातीपासून सांगते अगदी. मला पहिल्यांदा वाटायचं, की आपलं चॅनल इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठीच असलं पाहिजे. त्याच्यावर दुसरा कुठला व्हिडिओ असला नाही पाहिजे. एका पॉइंट नंतर लक्षात आलं, की माणसांना इन्फॉर्मेशन या सगळ्यामध्ये इंटरेस्ट असेल, पण त्याच्याही पेक्षा व्यक्ती म्हणून त्यांना तुमच्यात जास्त इंटरेस्ट असतो. तुमच्या पर्सनल गोष्टींविषयी त्यांना जाणून घ्यायचं असतं. त्या पण आवडत असतात. मग विचार केला, की फक्त इन्फॉर्मेशनचा भडीमार करण्यापेक्षा आपण थोडंसं पर्सनल टच देऊयात चॅनलला आणि मग तेव्हापासून मी थोडेसे पर्सनल गोष्टी पण चॅनलवर दाखवायला सुरुवात केल्या. अगदीच रोज डेली रुटीन तर अजिबात नाही. पण तरी सुद्धा, की लोकांना ज्याच्यात इंटरेस्ट वाटेल आणि त्याच्यामुळे आपल्या
चे व्ह्यूज वाढतील अशा काही गोष्टी. मग तुम्ही करत असणारे इव्हेंट्स असतील किंवा अजून आपल्याला माहिती असतं की आपल्याकडे काय स्ट्रेंथ आहेत किंवा काय चांगली एखादी कला असेल आपल्याकडे त्याच्याविषयी आपण बोलू शकतो. एखादी घटना झालेली असेल आपल्या आयुष्यात याच्या मागे ज्याच्यातून दुसऱ्यांनी काहीतरी शिकण्यासारखं असेल. मी माझ्या प्रेग्नन्सीचा आणि त्या सगळ्या पोस्टपार्टम जर्नीचा व्हिडिओ त्यासाठी शेअर केला होता. जेवढं आपण आपले इश्यूज आपल्याला असं वाटतं ते माझ्याबरोबरच घडले, तर ते तसं नसतं. ते इतके युनिव्हर्सल असतात आणि त्या गोष्टीमुळे माणसं तुम्हाला कनेक्ट होतात लगेच. तर असे काही मुद्दे शोधून काढायचे, की ज्याच्यावर आपण व्हिडिओ करू शकतो. आणि मला अजून एक माझ्याकडे बेस्ट फंड आहे, की विषय सुचत नसतील ना प्रेक्षकांनाच विचारायचं, तुम्ही चॅनलसाठी विषय सुचवा. हे मी खूपदा केलेलं आहे. हा फार भारी भारी स्ट्रॅटेजी आहे. ऑडियन्सलाच विचारा तुम्हाला कशात इंटरेस्ट हां. आहे. आणि मग त्याच्यामध्ये असे सुद्धा प्रश्न येतात काही, की आपल्याला त्या प्रश्नावर एक अख्खा व्हिडिओ नाही करता येत किंवा त्या विषयावर. मग असे प्रश्न कलेक्ट करून त्याचा एक स्वतंत्र प्रश्नोत्तराचा व्हिडिओ होऊ शकतो. हम्म. नाईस. याच्यात एक ॲड करू का? कर हां, नक्की नक्की. तर याच्यात असंही आपण म्हणू शकतो आता सध्याची परिस्थिती बघता, की व्ह्यूज त्याच गोष्टीला जास्त येतात, जे थोडेसे ना कॉन्ट्रोव्हर्शियल आहे, थोडंसं नकारात्मक आहे. म्हणजे माणसांना छान-छान गोष्टींमध्ये तेवढा इंटरेस्ट नाहीये. पण काहीतरी म्हणजे काहीतरी घटना अशी घडलेली आहे. मग ती छोटी का असेना, पण आपण ती सांगतोय कशी गोष्ट आपली, याच्यावर सुद्धा ते व्ह्यूज खूप मॅटर करतात. त्यामुळं तुम्हाला असं वाटत असेल की नाही हे सांगण्यासारखं नाहीये, हे आपलं अपयश आहे, ते काय सांगायचं किंवा ही काही एवढी मोठी गोष्ट नाहीये. ती सांगा, लोकांना ती जास्त आवडते. सो कमिंग बॅक टू द सेम टॉपिक, तुमच्या चुका दाखवा. आज मी सकाळीच व्हिडिओ केला घावन करण्याचा. 98% सगळी छान झाली आणि एक तुटलं होतं. तर मला वाटलं हे पण दाखवावं. उगाच लोकांना वाटेल की हे काय सगळं स्मूथली होतं. अक्षरशः टेम्पटिंग होतं. मी अजून दाखवलं नाही, पण त्यातला एक मोडलं होतं म्हणजे एक धिरडं करताना, घावन करताना. सो आय ॲग्री. आणि पूर्वी पण मी जेव्हा असा गोंधळ झाला हे सांगितलं त्याला, त्यातल्या त्यात जरा जास्त व्ह्यूज मिळालेत. सो हां. आय ॲग्री. लोकांना म्हणजे आपण आपल्यासारखंच आहे. हे पण चुका करतात. जरी बिझनेसमॅन असले बरोबर, तरी ते एक त्यांना ते कुठेतरी कनेक्शन येतं. अ, बरोबर. आपल्याला वाटतं म्हणजे आपल्या डोक्यातच वाटतं असं नको दाखवायला, ते काय विचार करतील वगैरे. पण म्हणजे मला तर असं फार वाटतं जसं आहे तसं बिनधास्त दाखवायचं, चुका दाखवायच्या, विन्स, लॉसेस सगळं सगळं दाखवायचं आणि मग ते ट्रस्ट हळूहळू तिथेच डेव्हलप होत जातो. याच्यामध्ये ना गौरी तू जेव्हा प्लॅनिंग बद्दल तू बोलत होती राईट, तुझं शॉर्ट फॉर्मचं आणि लॉंग फॉर्मचं प्लॅनिंग वेगळं असतं का? आता आपल्या हा जो ग्रुप आहे ना हा बऱ्यापैकी फोकस्ड शॉर्ट फॉर्म आहे. म्हणजे मी तुला कॉन्टेक्ट हां, देतो थोडासा. म्हणजे भक्ती अनघा लॉंग फॉर्म पण करतात, पण हां. बऱ्यापैकी बाकीची मंडळी शॉर्ट फॉर्मवर फोकस्ड आहे, एस्पेशली इंस्टाग्रामवर. हं. तर त्या फॉर्मॅटसाठी प्लॅनिंग वगैरे लागतं का? गौरी करते का? त्या फॉर्मॅटसाठीचं प्लॅनिंग म्हणजे माझे शॉर्ट्स जे असतात ते शक्यतो समजा एखादा छोटा इव्हेंट असेल किंवा मला काहीतरी तुम्ही जर माझ्या लेखांचे, कवितांचे असे शॉर्ट्स बघितले असतील, तर मग तसं मला काहीतरी एखादी गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवायची असेल, तर त्याच्यासाठी मी शॉर्ट फॉर्म शॉर्ट्सचा जो फॉर्मॅट आहे, तर तो वापरते. आणि जर समजा एखादा मोठ्या विषयावरचा व्हिडिओ आहे किंवा आता जसं की आम्ही काल हाईकला गेलो होतो. पूर्ण 1 दिवस आम्ही बाहेर होतो. तर ते मला शॉर्टमध्ये दाखवणं तेवढं अ, अ, असं वाटत नाही, की यातून सगळ्याच गोष्टी पोहोचतील मला ज्या सांगायच्या आहेत त्या. मग त्या हिशोबानं असतं, की कुठला विषय असा आहे, की जो लाँग फॉर्मॅटमधल्याच व्हिडिओमध्ये सांगितला पाहिजे, जेणेकरून तो विस्तृत सांगता येईल. तर ते लाँग फॉर्मॅटसाठी आणि एखादं छोटी गोष्ट असेल, तर ती शॉर्ट फॉर्मॅटसाठी. असं माझं तरी प्लॅनिंग आहे. पण मला हे माहिती आहे, की शॉर्ट्स जास्त लोकांपर्यंत पोहोचतात आणि त्याच्यातून आपले सबस्क्रायबर्स नक्कीच वाढायला मदत होते. त्यामुळे तो फॉर्मॅट सुद्धा तितकाच महत्वाचा आहे. त्याच्यामुळे लोकं आपल्यापर्यंत पोहोचतात आणि मग बऱ्याचदा तुमचे जर लाँग फॉर्मॅटचे व्हिडिओज आवडलेच, तर त्याचेही व्ह्यूज वाढू शकतात. या मग असं भरपूर लोक म्हणतात की सध्या फोकस जर तुमचा कंटेंट क्रिएशन मध्ये तुम्हाला जर काहीतरी फुल टाइम किंवा बिझनेस वगैरे करायचा असेल तर राईट नाव शॉर्ट फॉर्म वर जास्त फोकस टाकायला पाहिजे असं मी एकंदरीत ऐकतोय. हं, हं. तुझं काय मत आहे याच्याबद्दल? असं तू म्हणू शकते का की जास्त टाइम आणि एफर्ट जर शॉर्ट फॉर्म वर इन्व्हेस्ट केला
तर जास्त पटकन तुमचा ग्रोथ आणि रीच वाढू शकते ऍज अपोज टू लॉंग फॉर्म. कारण लॉंग फॉर्म मला वाटतं स्लो, म्हणजे ते मॅरेथॉन सारखं आहे, ते इट्स लाईक व्हेरी स्लो जर्नी. आणि ते म्हणजे मॅरेथॉन सारखं कसोटी वर्सेस T20 तसंच आहे तो प्रकार. तर हे मी सहमत आहे तुमच्याशी. तुम्ही शॉर्ट फॉर्म मधले व्हिडिओ जेवढे फ्रिक्वेंटली देत राहाल, जेवढे लोकांच्या फीडमध्ये तुम्ही जास्तीत जास्त वेळा याल, तेवढं तुमचा रीच वाढणार आहे. हे म्हणजे आता काय म्हणायचं, हेच सत्य आहे सध्याच्या YouTubeच्या याच्यामध्ये. आणि लोकांचा अटेन्शन स्पॅन कमी झालेला आहे, पटकन स्क्रोलिंग वाढलेलं आहे. पहिले जस्ट 2-3-4 सेकंद बस तेवढ्यात जर तुम्हाला असं वाटलं की हा बघायचंय पुढं, तर तो 1 मिनिट पण लोक देतील. नाहीतर तेवढ्यातच लगेच तुम्ही स्क्रोल केले जाल. मग शॉर्ट फॉर्म हा तर मी तर म्हणेन की खूप विचार करून करण्याचा आणि खूप एफर्ट देऊन करण्याचा फॉर्मॅट आहे. कारण तुम्हाला कमी वेळात जास्तीत जास्त चांगल्या शब्दात आणि जास्तीत जास्त चांगला व्हिडिओ द्यायचा आहे. त्याच्यावर ऑब्व्हियसली जास्त कष्ट घ्यायला लागणार आहेत. एक व्हिडिओचा 1 मिनिटाचा व्हिडिओ आहे म्हणजे तो तासाभरात होऊन जाईल असं नाही. कधी कधी माझे 2-2 दिवस गेलेले आहेत त्या 1 मिनिटासाठी. वाव वाव. आणि हा फार चांगला पॉइंट आहे आपल्या पुढच्या प्रश्नासाठी. तू म्हटली की पहिले 2-3 सेकंड, ज्याला आपण सगळे हुक म्हणून ओळखतो, हा फार महत्वाचं आहे. त्याच्याबद्दल जरा बोलूयात. गौरी काय काय करते त्या पहिल्या 3 सेकंड मध्ये? तो वरती स्क्रोल नको व्हायला, त्याला पकडून ठेवायला, म्हणजे हुकचा तू कसा विचार करते? मला आतापर्यंत भाऊ काय जाणवलंय माहितीये का, की माझा कंटेंट जास्तीत जास्त लोकांना आवडतो. तो एक 2-3 कारणांसाठी आणि सगळ्यांचाच कंटेंट, फक्त माझाच नाही. तुम्हाला लोकांना ना माणूस म्हणून तुम्ही आवडावे लागता. माणूस म्हणून तुम्ही एकदा त्यांना आवडलात, त्यांना कळलं की प्रामाणिक आहे, कंटेंट प्रामाणिक आहे, क्वालिटी आहे काहीतरी, तर तिथं तुम्ही निम्मे जिंकता. आवाज हा एक मी म्हणेन की माझी स्ट्रेंथ आहे. त्यामुळं माझं जरी मी स्वतः नाही दिसले त्या व्हिडिओमध्ये आणि माझ्या आवाजानं जरी सुरुवात झाली ना, तरी लोक थांबतात. आणि हे मला कशावरून समजतं, तर खूपदा कमेंट्स अशा असतात, मी समजा खूप गॅप पडला अपलोड करण्यामध्ये, तर कमेंट अशा असतात की काहीतरी अपलोड कर. आम्हाला फक्त तुझा आवाज ऐकायचा आहे, तू काहीतरी अपलोड कर. त्यामुळे मला असं वाटतं की ती एक गोष्ट आहे की जी लोकांना आकर्षित करते. वा, व्हेरी नाईस. तू जेव्हा शॉर्ट फॉर्म रेकॉर्ड करत असते किंवा प्लॅन करत असते, आता शॉर्ट फॉर्म बनवायचा आहे, एखादा इव्हेंट म्हण, काय जे असेल, किंवा तुमची ट्रिप म्हण, फॅमिली ट्रिप वगैरे, तू हुक बद्दल स्पेसिफिकली रेकॉर्ड करायच्या अगोदर काही विचार करते का तो आफ्टर थॉट असतो सगळ्या एडिटिंगच्या वेळेस? आफ्टर थॉट. मी खरंच आधी नाही विचार करत काय. कारण सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे ना, की खूप प्लॅनिंग करून मी खूप कमी वेळा व्हिडिओज केलेले आहेत. नंतर ते सगळं कधी-कधी जे लेख वगैरे पण असतात ना, तर सगळा तो अनुभव घेतल्यानंतर असं वाटतं, की हां, ह्याच्यावर लिहिलं पाहिजे. म्हणजे हे नंतर येतं, की हा जो आपल्याकडं जो आता सगळे व्हिडिओज जे आहेत, ते एकत्र कुठल्या फॉर्मॅटमध्ये जाणार आहेत, हे नंतर येतं. किती स्वतःला आवडलंय त्याच्यावर ते जास्त अवलंबून असतं. मला एकच प्रश्न विचारायचा, मे बी मी मिस केला असेल तर मला करेक्ट करा, की कारण डिस्कनेक्ट होत होते त्यामुळे, की गौरीच्या म्हणजे प्रत्येक जर्नीमध्ये कुठे स्ट्रगल्स होते का? मला थोडी स्ट्रगल स्टोरी पण ऐकायला आवडेल, की तिने ठरवलं आणि तसं ते झालं नाही, किंवा तिने प्लॅन केला की पर्सनल स्टोरीज सांगायच्या आहेत आणि अवीने कधी विरोध केला, मी लिबर्टी घेतेय अवी तुझ्या व्हिडिओजमुळे, पण त्याच्याकडून कधी विरोध झाला, असं काही स्ट्रगल तुला करावा लागला का? स्ट्रगल खूप झालेलं आहे. एक व्हिडिओज मला आठवतात, की माझ्या डोळ्यात पाणी आणलेलं आहे एक व्हिडिओनं. एक किस्सा आठवतोय, 25 डिसेंबर क्रिसमस होता 2021चा. त्या दिवशी मी आपल्या कम्युनिटी वर पोस्ट टाकली होती, की उद्या हा व्हिडिओ येतोय. झालं असं, की घरातले सगळे हीटर्स बंद पडलेले. -30 वगैरे टेम्परेचर होतं त्यावेळी. खूप तुफान हे झालं होतं, स्नो पडला होता. हीटर्स बंद पडलेत आणि मला मुळातच हातपाय थंड पडण्याचा एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि मला ते एडिट सुद्धा करता येत नाही. मी हँड ग्लोव्स घातलेत आणि ते एडिट करत बसलीये. ते होत नाहीये आणि मी इतका वेळ देते. मी रात्री तशीच बसलीये. पोर्टेबल हीटरची खूप उशिरा सोय झालीये. मी मधूनच उठतीये, स्टोव्ह ऑन करतीये, माझे हात शेकतीये आणि मी परत एडिटिंगला बसलीये. अशा सुद्धा एक वेळा आलेल्या आहेत. एक वेळा अशा आल्यात, की व्हिडिओ सगळा तयार झालेला आहे. म्हणजे माझा आधीचा जो लॅपटॉप होता, तर त्याला ते माझं सॉफ्टवेअर झेपत नव्हतं. विंडोजचा होता. तर अख्खा व्हिडिओ तयार झालाय आणि अख्खा डिलीट झालाय. खूप मोठा व्हिडिओ आहे. एक 25 मिनिटांचा वगैरे. मी भरपूर एफर्ट्स घेऊन व्हॉइस ओव्हर केलेला आहे. 2 दिवस दिलेत आणि ऍट द एंड सगळं डिलीट झालंय.
एक एकदा असं सुद्धा झालेलं आहे, की एका इव्हेंटच्या सगळ्या क्लिप्स केल्यात आणि त्या मी कुठल्यात म्हणजे लॅपटॉपमध्ये मी ठेवल्यात, कुठल्या फोल्डरमध्ये ठेवल्यात ते आठवत नाहीये. तो फोल्डरच सापडत नाहीये. गेला तो व्हिडिओ, गेला तो प्लॅन. हे खूपदा चॅलेंजेस आलेले आहेत आणि अविनाशच्या बाबतीत म्हणाल तर त्यानं कुठल्या व्हिडिओला विरोध केलाय असं तर कधीच झालेलं नाहीये आणि कुठलाही व्हिडिओ त्याच्याशी चर्चा केल्याशिवाय झालाय असं पण कधी झालेलं नाहीये. प्रत्येक व्हिडिओ त्याच्यासोबत चर्चा केल्यानंतरच होतो. त्याचं शेवटचं एक वाक्य असं असतं, की शेवटचा निर्णय तुझा आहे. तू ठरव करायचं की नाही. मला हे असं वाटतंय, आता तू ठरव करायचं की नाही. म्हणजे त्यानं लिबर्टी दिली नाही वगैरे असं काही नाही. लिबर्टी मुळात आपल्याला असतेच, ती कोणी द्यावी लागत नाही. तर झालेले आहेत चॅलेंजेस खूप जास्त. एक-एकदा बिल्वनी इतका रडून दंगा केलेला आहे बाहेर व्हिडिओ करत असताना, बिल्व छोटा असताना, की नाही तर नाही त्यानं रेकॉर्डिंग करून दिलंय. आणि मला खूप त्रास झालाय त्याचा. मी कसं करू? तर तेव्हा तर तो 2 वर्षाचा होता ज्यावेळी मी चॅनल सुरू केलं त्यावेळी. आणि प्रायोरिटी शेवटी आपलं बाळच असतं कितीही काही म्हटलं तरी. मग जे ठरवलंय तसं नाही झालेलं आहे. एक-एकदा असं गेलोय कुठे-कुठे आधी अनुभव नसतात, की सगळं चेक करून जायचं असतं, हे उघडं आहे की नाही, इथं तिकीट किती आहे, काय. चेक न करता गेलोय, ते ठिकाण बंद आहे. तिथून तसेच तास, दीड तासाचा प्रवास करून परत खाली हात परत आलोय. असं सुद्धा खूपदा झालेलं आहे. त्यामुळे स्ट्रगल आहे. स्ट्रगल तेव्हाच असतो जेव्हा तुम्ही प्रयत्न करता. प्रयत्न जो करत नाही त्याला स्ट्रगलच नसतं. बरोबर, बरोबर. थँक्यू. आणि अजून एक प्रश्न होता पण स्किप झाला. मी परत येते तो आठवला की. नाईस नाईस. तुझा भाऊ कन्सिस्टन्सी आणि कंटेंट क्रिएशन हा म्हणजे शब्द आता फार फार क्लिच झाले. सगळेजण म्हणतात कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी, भरपूरदा बोरही होतं. सगळ्यात जास्त महत्वाची आणि फक्त कंटेंट क्रिएशनसाठीच नाही. तुम्ही कुठलंही एक गोष्ट ठरवलीत ना, ती कन्सिस्टन्सी शिवाय नाही होऊ शकत. तुम्ही त्या गोष्टीत जरी ॲव्हरेज असलात ना, तरी कन्सिस्टन्सी खूप मॅटर करते. म्हणजे असं नाहीये की तुम्ही एक्सपर्ट असलात आणि थोडेच दिवस ती गोष्ट केली, मग सोडून दिली. काहीच नाही. गेलं ते. वाया गेलं सगळं. कन्सिस्टंट राहणं खूप जास्त महत्वाचं आहे. आता YouTubeवर वगैरे तुम्ही कंटेंट करत असाल तर आहेच आहे. कारण लगेच रिप्लेसमेंट आहे तुम्हाला कळलं. रोज नवीन हजारो क्रिएटर्स येतायत ना. तुम्ही नाही तर दुसरं कोणीतरी आहे तिथं. तुमच्याशिवाय काही अडणार नाहीये. तेच जर तुम्ही कन्सिस्टंट राहून सातत्यानं तो कंटेंट अपलोड करत राहिलात, सतत लोकांच्या समोर राहिलात, तर लोकांच्या तुम्ही सवयीचे होता. तुम्हाला बघण्याची त्यांना सवय होते. त्यामुळं कन्सिस्टन्सी अर्थातच महत्वाची आहे. जी माझी आत्ता सध्या थोडी अशी होतीये कारण बिल्वला सुट्ट्या लागल्यापासून ते मलाही जाणवतंय. पण आहे मी त्यातूनही खूप वेळ काढून प्रयत्न करतीये, की काहीतरी तर करत राहिलं पाहिजे. थोडं मागे जाणार आहे मी. जेव्हा नवीन सुरू करतो ना गौरी प्रवास कंटेंट क्रिएशनचा, तेव्हा मला असं वाटतं ना, नाना प्रकारचे ना डोक्यामध्ये सेल्फ डाऊट असतात. सेल्फ डाऊट येणं खूप कॉमन आहे, खूप कॉमन आहे. आपल्याला असं वाटत असतं पहिली गोष्ट तर कॅमेऱ्यासमोर आपण चांगले दिसू का? म्हणजे छोटे-छोटे डाऊट असतात, की आपल्याला तसं बोलता येईल का? जसे बाकीचे किती बिनधास्त बोलतायत, किती सहज ते बोलतायत असं वाटतंय. एवढं चांगलं आपल्याला बोलता येईल का? आपण अडखळलो तर? आपले शब्द इकडं-तिकडं झाले, लोकांनी कमेंट्स वाईट केल्या तर? ते एक मोठं भूत असतं डोक्यावर. तर सेल्फ डाऊट असणं खूप कॉमन आहे. पण मी मगाशी जे म्हणाले तेच आता सुद्धा म्हणेल, की स्ट्रगल किंवा हे त्याला चॅलेंजेस त्यालाच येतात, की जो प्रयत्न करतो आणि तुम्ही प्रयत्न करून किंवा सातत्य ठेवून, सराव करून या सगळ्यावर मात करू शकता. मी गेल्या वेळी भाऊंसोबत जो पॉडकास्ट झाला होता, त्यामध्ये पण मी हे सांगितलं होतं, की माझा पहिला व्हिडिओ मी आता नाही बघू शकत. मला फार विचित्र वाटतो तो. असं वाटतं कशी बोलत होते मी? किती हे सगळं फॉर्मल वाटतंय आणि बोलताच येत नव्हतं अजिबात. पण आता त्या तुलनेत आत्ताचा व्हिडिओ बघितला, की असं वाटतं हां, बोलता येतंय आपल्याला, सहज बोलता येतंय आता. असं आहे सेल्फ डाऊट असतात, पण त्याच्यावर मात तेव्हाच करता येते, की जेव्हा तुम्ही ते पहिलं पाऊल घेता. एक व्हिडिओ थोडं वाईट होईल, दुसरा थोडा तरी चांगला होईल एक स्टेप, तिसरा अजून थोडा चांगला होईल. 100वा व्हिडिओ तर तुमचा छान होईल. हा विचार समोर ठेवून तुम्ही जर करत राहिलात, तर मला वाटतं शक्य आहे सेल्फ डाऊटवर मात करणं. शेवटी माणसं कोणीच परफेक्ट नाहीयेत. इम्परफेक्शन सगळ्यांच्यामध्ये असणार आहेत. ते ॲक्सेप्ट करायचं. हां, आपलं काय आपण कशात परफेक्ट नाहीये या गोष्टीत ॲक्सेप्ट करायचं. त्याच्यावर जेवढं काम करता येईल तेवढं करायचं आणि पुढे जायचं. व्हेरी नाईस. ओके, मीच प्रश्न विचारतोय मंडळी. येस अनका, गो फॉर इट. हां, मला एक क्वेश्चन आहे.
की जसं की आता माझा चॅनल नवीनच आहे, म्हणजे मी रिसेंटली स्टार्ट केलेलं आहे, अनघा ASJ नावाचं. तर स्टार्टिंगला अशा काही स्ट्रॅटेजीज आहेत का, की आपण आपलं चॅनल जरा स्विफ्टली ग्रो करू शकू? त्याच्यासाठी काही टिप्स आहेत का? मी ज्या सुरुवातीला स्ट्रॅटेजीज केल्या होत्या ते म्हणजे चॅनल सुरू करण्याच्या आधीच 1 महिनाभर मी खूप ॲड करायला सुरुवात केली होती. मग पोस्ट त्या रिलेटेड करणं, की आता नवीन चॅनल येतंय, त्यात हे असणार आहे. मग पहिल्यांदा तर आपल्या कॉन्टॅक्टमध्ये कोण असतं? आपले नातेवाईक असतात, मित्र असतात. आपण WhatsAppपासून सुरुवात करू शकतो. त्यानंतर आपलं जर हँडल असेल, पर्सनल हँडल असेल Instagramवर, तर त्याच्यावर स्टोरीज वगैरे आपण ठेवून सुरुवात करू शकतो. Facebookवर तुम्ही तुमच्या मित्रमंडळींपर्यंत पोहोचवू शकता, की जस्ट सुरुवात केलेली आहे अशा चॅनलची, तर नक्की बघा. अजून काय तुम्हाला सुधारणा सुचवायच्या असतील तर त्या सुचवा. असं करून स्वतःचंच एक कॅम्पेन तुम्ही सुरू करू शकता. अ, सुरुवातीला नाही प्रतिसाद मिळत, ऑनेस्टली खरंच नाही मिळत प्रतिसाद. पण अ, या जर्नीमध्ये असं आहे ना, की विश्वास ठेवायला लागतो, की होईल. एक ना एक दिवस होईल. कधीतरी तर मी सुद्धा ह्या एक टप्पा ठरवलेला आहे, तो कधीतरी मी पण गाठू शकते. मी ठरवलं होतं लाईफ टाईम जेवढं माझं चॅनल असेल जितके वर्ष, तेवढे माझे 10,000 तरी सबस्क्रायबर व्हायला पाहिजेत. हे पहिलं एम होतं. तर इथून सुरुवात केलेली असते. आपल्याला वाटतात हे आकडे मोठे, पण लिटरली असं रिफ्रेश केल्यावर हजार-हजार सबस्क्रायबर्स वाढताना मी बघितलेले आहेत. हां. मला असा गौरीला हे विचारायचा प्रश्न, की जेव्हा तू सुरुवात केली होतीस तुझ्या कंटेंट क्रिएशनला आणि तू व्हिडिओ करत तुला पण प्रॉब्लेम्स आले असं तू सांगतेस, तर जेव्हा तुला असं वाटत होतं आणि म्हणजे व्हिडिओ केल्यानंतर की नाही हा व्हिडिओ अपलोड करण्यासारखा नाहीये, तुला असं पर्सनली असं वाटत होतं का? आणि असं वाटत होतं तर मग तू त्यावेळेस तू काय म्हणजे काय केलंस? म्हणजे तो व्हिडिओ अपलोड केला का त्याच्यात चेंजेस केले? म्हणजे मला सध्या मी त्या फेजमधनं जाते. मी करते व्हिडिओ आणि मला स्वतःलाच असं वाटतं की नाही हा बरोबर नाहीये, ह्याच्यात काहीतरी वेगळं असायला पाहिजे आणि मग मी तो व्हिडिओ अपलोड करतच नाही, मग सोडून देते. हां. तर त्या ह्याच्यात तू काय सांगशील? तर पहिली गोष्ट तर खूप कमी वेळा असं झालंय, कारण आपण ज्यावेळी रेकॉर्ड करतो तेव्हा एक अंदाज आलेला असतो, की आपण करतोय का चांगलं, की नाही करतोय. तर त्यातूनही आपल्याला जर डाउट्स आले, की अपलोड करताना किंवा व्हिडिओ तयार झाल्यावर, की काही यात चेंजेस करायला लागतील का? तर ती तेवढी मेहनत घ्यायची. जोपर्यंत तुमच्या मनाला पटत नाही ना, तोपर्यंत तुम्ही अपलोड करू नका. जेव्हा स्वतः तुम्ही हे आहे, तुम्हाला पटलेलं आहे, की हे परफेक्ट आहे, तेव्हाच तुम्ही ते अपलोड करायला पाहिजे, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. पहिल्यापासून एक गोष्ट ठरवली होती, ते म्हणजे YouTube मला टाईमपास म्हणून नाही करायचंय. जरी मला ते प्रोफेशनली करायचं नसलं, छंद म्हणून जरी असलं ना, तरी तो टाईमपास म्हणून नाही करायचंय. करायची एखादी गोष्ट तर ती पूर्ण 100% आपलं देऊन करायची आणि स्वतःला आधी त्यातून समाधान मिळालं पाहिजे, तर त्यातून दुसऱ्यांना मिळेल. जोपर्यंत आपल्याला नाही वाटणार, की हे छान झालं व्हिडिओ, तोपर्यंत नाही तो अपलोड करायचा, हेच मी सांगेन. आणि ओके. वाटलं, की यात काही चेंजेस करायला पाहिजेत, तर शक्य असेल तर चेंजेस करायचे. बरोबर आहे. माझ्या बाबतीत तसंच होतं. मला सगळेजण म्हणतात, "नाही झालाय ना व्हिडिओ, तू आता बिनधास्त टाक. चुकत असतं." हां. पण मला पटलं नाही तर मग मी नाही करत अपलोड. हां, सिंपल. येस. थँक पहिला यू. पॉइंट आहे जिथे भाऊ सहमत नाही होणार गौरी सोबत. माझं असं म्हणणं आहे की परफेक्शन इज द एनिमी ऑफ प्रोग्रेस. व्हिडिओ झाला जसा झाला तसा टाकायचा, विचार नाही करायचा. हे माझं पर्सनल मत आहे. कारण मला वाटतंय परफेक्शनच्या मागे आपण चेस करत राहिलो ना, ते कधीच येणार नाही. आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही इम्प्रुव्हमेंट करा. पण जर ऑलरेडी झाला असेल एडिट वगैरे आणि तुम्हाला जरी नसेल पटत, तर मी तर म्हणेल टाका. पण ऑफकोर्स प्रत्येकाचं काय म्हणतात प्रत्येकाचं यु नो हे वेगळं आहे, एक्झॅक्टली दृष्टिकोन वेगळा आहे. एव्हरीवन. आणि मला वाटतंय तो जो म्हणजे तुम्ही तुमच्या कंटेंट क्रिएशनच्या जर्नीमध्ये कुठल्या फेजवर आहात ते पण मॅटर करतं ह्या डिसिजनसाठी. माझं मत आहे आपण सगळे आपलं वी शुड जस्ट रिस्पेक्ट एव्हरीवन्स ओपिनियन. पौर्णिमा आणि गौरी दोघांना बोलायचं या विषयावर. गौरी तू पहिले बोल, नंतर पौर्णिमा. तर आता तुम्ही म्हणालात ना, की जसा झालाय तसा टाका. तसं जर बघायला गेलं ना, तर माझे निम्मे व्हिडिओ तुम्हाला इम्परफेक्ट वाटतील. म्हणजे आता बघितले तर. कारण ते आधीचे व्हिडिओ कुठं काय परफेक्शन आहे, किती ते कृत्रिम वाटतंय, किती वाचल्यासारखं वाटतंय. असे पण त्यावेळी वाटलेलं, की चांगलं वाटतंय हे. त्यावेळी चांगलं वाटलं म्हणून ते आत्ता वाटेलच असं नाही. त्यामुळं जस्ट तुमचाही मुद्दा अगदी बरोबर आहे, की चला पटलंय आपल्याला, आपली नवीन सुरुवात असते. तर करा. पण तेच आहे, की स्वतःला अजिबातच पटत नाहीये, तर मी खरंच नाही अपलोड करू शकत. या पौर्णिमा. मला असं वाटतं की देर आर 2 गोल्स. तुम्ही Instagram चॅनल बिकॉज यू वॉन्ट टू बी म्हणजे कंटेंट क्रिएटर
म्हणून करता, त्यावेळेला तुम्ही परफेक्शनकडे जास्त लक्ष देणं जरुरी आहे, कारण दॅट इज युअर गोल अँड दॅट इज व्हॉट यू वॉन्ट टू अचीव्ह. पण अर्थात सध्या हे अल्गोरिदम नावाची जी गंमत आहे ना, त्याच्यामध्ये रोज रोज तुम्ही काही ना काहीतरी टाकणं अत्यावश्यक असल्यामुळे, आणि माझा स्वतःचा पर्सनल अनुभव हा आहे की जरी माझे इंस्टाग्रामवरती फॉलोअर नसले तरी मला माझ्या बिझनेसमध्ये नक्की फायदा होतोय. सो आय गेट टू मीट एव्हरी डे सो मेनी न्यू पीपल हु आर सेइंग की आम्ही तुझा व्हिडिओ बघून आलो, जरी त्यांनी तिकडे लाईक केलं नसेल, तिकडे सबस्क्राईब केलं नसेल. सो इफ यू आर अ बिझनेसमन हु इज डुईंग इट फॉर युअर बिझनेस ग्रोथ, तर क्लोज टू परफेक्शन असला तरी चालेल. आता मलाच जाणवतंय सध्या हा महिन्याचं चॅलेंज माझ्याकरता खरोखर चॅलेंजिंग आहे. आणि माझे 2-3 व्हिडिओ आहेत ते ऐकल्यावरती म्हटलं मराठी भाषेची ग्रामरची ऐशी की तैशी केली आहे मी. काही काही शब्द अरे आपण हे असं कसं बोललो, बरोबर करेक्ट यायला पाहिजे हे मला कळलं. मला वाटतं कालच्याच व्हिडिओमध्ये मी काहीतरी पण मी प्रचंड दमले होते. मी म्हटलं आज व्हिडिओ टाकणं महत्वाचं आहे, सो मी तो लोड केलेला आहे. सो या आय नो, म्हणजे परफेक्शन इज आय मीन आपल्याला लहानपणापासून तेच शिकवलेलं आहे. पण हे गणित जरा सोशल मीडियाचं मला पण असं वाटतं की थोडंसं वेगळं आहे. हा. इनफॅक्ट म्हणजे इम्परफेक्ट थोडंसं चालतं सोशल मीडियावर, कारण दॅट गिव्स द इल्युजन की अरे हा समोरचा पण इम्परफेक्ट आहे आपल्यासारखाच, नाही म्हणजे हा पण असं लाईक एवढा एकदम काय म्हणतात राजशमानी लेवलचा पॉडकास्टर नाहीये, राईट? मला ह्यात एक ऍड करायचंय की मी ग्रामर किंवा बाकी भाषेचा तर विचार नाही करत, पण मी व्हिडिओ जेव्हा कॅमेरा समोर येते तेव्हा मी खूप स्टॅमर करते आणि त्यामुळे माझा 30 सेकंदाचा व्हिडिओ असतो तो ऍटलिस्ट माझे 30 शूट झालेले असतात, 30 छोटे छोटे क्लिप्स असतात जे मला एडिट करत बसावं लागतं, इतकं स्टॅमर होतं. तर हा एक कदाचित प्रत्येकाला वेगळा वेगळा अनुभव येईल की जरी छान मराठी बाहेर बोलत असलो तरी कॅमेरा समोर ते पटकन आलं पाहिजे आणि ते स्पॉन्टेनियसली आलं पाहिजे. तर त्याला मे बी प्रॅक्टिसची गरज असेल. आणि दुसरा माझा मगाशी प्रश्न राहून गेला तो की गौरीच्या आवाजात एक खूप कामनेस आहे जो पहिलं कॅच करतो. मला जे अट्रॅक्ट करतं ते की ती काम करते, किती पण आपण घाई गडबडीत असलो आणि तिचा व्हिडिओ बघायचा असला की आपण शांत होऊन बघत बसतो. हा जो कामनेस आहे त्यासाठी तू काही मेडिटेशन किंवा काही करतेस का, हे नॅचरली म्हणजे आहे तुझ्याकडे पहिल्यापासून? मला असं वाटतंय मी घरातलं मधलं मूल आहे त्यामुळं कदाचित की मोठ्या बहिणीने काही झालं भांडण तर घरातले सांगायचे की नाही तू लहान आहेस, तू समजून घेतलं पाहिजे. लहान भावानी काय केलं की सांगायचं नाही तो लहान आहे, तू समजून घेतलं पाहिजेस. तर कदाचित हे तिथून सुरुवात झालेली आहे. प्रत्येकाचं वेगळं नेचर असतं. तसं मला असं वाटतं की माझं लहानपणापासूनच खूप शांत आहे नेचर, की जे आहे त्यात आनंद आहे. आणि सगळ्या ज्या काय म्हणायचं, ज्या अशा तुम्हाला काम करणाऱ्या गोष्टी असतात किंवा अ, शांतता खूप महत्वाची वाटते. अशा टाईपचे जी माणसं असतात ना, मी त्या टाईपचे. माझ्यासमोर कोणी भांडायला लागलं ना, तरी मला ऑनेस्टली मी नाही भांडू शकत. नाही भांडता येत मला असं जोरजोरात मोठ्या आवाजात. मी शक्य तेवढं शांतपणे माझा मुद्दा पटवून सांगेन. दॅट्स इट. वेगळं मेडिटेशन वगैरे काही नाही. पण मला असं वाटतं की योग, नक्कीच योग तुम्ही जर करत असाल तर त्याचा फायदा होतो या कामनेससाठी. आणि तुमच्या आजूबाजूला कशी माणसं आहेत किंवा कशा वातावरणात तुम्ही राहताय याचा सुद्धा खरंच खूप फायदा होतो. इकडे आल्यापासून म्हणजे US मध्ये आल्यापासून तर मी म्हणेन की निसर्ग ही खूप मोठी गोष्ट कारणीभूत ठरलेली आहे या कामनेससाठी. मला खूप शांत आणि खूप छान वाटतं की समोर हिरवी झाडं असतील, पाणी असेल. मी दिवसभर राहू शकते तिथे त्या शांततेत. तर ते माझं नेचर आहे की मला घाई गडबड शहरं नाही आवडत. मला शांत जागा जास्त आवडतात. त्यामुळे ते स्वभावात पण येत असावं. तर हे माझं नॉर्मल चॅलेंज असणारच आहे, कारण स्वभावच शांत नसल्यामुळे ते बोलण्यात कधी तो शांतपणा येत नाही. मी पण एन्झायटी मध्ये, लोक पण एन्झायटी मध्ये, असं माझं बहुतेक असणार आहे. बट गुड पॉइंट की नेचर तुला काम करतं तर तू मॅक्सिमम नेचर मध्ये असतेस. सो आपण आपली शांतता कुठे आहे ते बघून तसं प्रॅक्टिस केलं पाहिजे जास्तीत जास्त. आणि आय होप की माझ्या ते व्हिडिओ झाड त्यासाठीच आहे शांत. नाईस नाईस. आणि तेच की स्टॅमरिंगसाठी मला पण तेच वाटतं, जास्तीत जास्त जेव्हा व्हिडिओज बनवले जातील, एक वर्षभर जेव्हा मी करेन तेव्हा कदाचित माझं स्टॅमरिंग कमी होईल. ही एन्झायटी आहे जी मला स्टॅमर करायला लावते. सो आय थिंक काम झाल्यानंतरच ते नॉर्मल होईल बहुतेक, असं वाटतंय.
तुम्ही अजून एक असं पण करू शकता की डायरेक्ट फिल्मिंगला सुरुवात न करता आधी प्रॅक्टिस करा विदाऊट कॅमेरा आणि जेव्हा वाटेल की आता बोलता येतंय मला तर त्यावेळी कॅमेरा ऑन करा जेणेकरून कष्ट वाचतील ना एवढ्या सगळ्या क्लिप्स एकत्र घेऊन एडिट करण्याचे कष्ट वाचतील. नाही, मला शब्द आठवत नाहीत. मला जेव्हा मी कॅमेरा ऑन होतो ना तेव्हा जिभेवर असतात पण ते बाहेरच येत नाहीत आणि ते मग खूप स्ट्रगल आहे तो थोडा. पण मे बी प्रॅक्टिस ऍज यू सेड प्रॅक्टिसनेच ते इम्प्रूव्ह होईल. हा किंवा जर आधी डोक्यात जर ठरवलं असेल की हे बोलायचं आहे तर कीवर्ड्स थोडेसे समोर लिहून तुम्ही स्टिकी नोटवर वगैरे समजा चिकटवले आणि ते लक्षात घेऊन बोलत राहिलात सरळ तर मग तरी सुद्धा होऊ शकतं म्हणजे ट्राय करून बघायला हरकत नाही. मला एक क्वेश्चन आहे की व्हॉट अबाउट द लाईव्ह व्हिडिओज ते पण अधनामधनं पोस्ट म्हणजे करायला पाहिजे का लाईव्ह जायला पाहिजे का हेल्पफुल आहे का ते? हो लाईव्ह आम्ही तर असं मागे मागे एक ट्राय केलं होतं की महिन्यातून एकदा तरी लाईव्ह सेशन करायचा दोघांनी मिळून ते त्याच्यातून आपण खरंच चांगले जास्त कनेक्ट होतो प्रेक्षकांशी असं मला वाटतं कारण लोक प्रश्न विचारतात मनातले पाहिजे म्हणजे जो काही प्रश्न असेल त्यांचा ते विचारतात आपण ज्यावेळी लाईव्ह सेशन मध्ये त्यांचं नाव उच्चारतो त्यावेळी त्यांना खूप छान वाटतं की हा यांनी माझं नाव घेतलं फक्त माझं नाव घ्या असं म्हणणाऱ्याच किती कमेंट्स असतात त्यामध्ये. तर लाईव्ह सेशन्स खरंच नक्कीच करायला पाहिजेत. त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण जेवढी चांगल्या प्रकारे देऊ तेवढा कनेक्ट वाढणार कारण त्यांना एक ट्रस्ट बिल्ड होतं की हा ही माणसं लाईव्ह येतात आपल्या मनातले हे प्रश्न आहेत त्याला चांगल्या पद्धतीनं उत्तरं देतात. तर मला असं वाटतं की चांगलं व्ह्युअर सोबत तुमचं कनेक्शन होण्यासाठी लाईव्ह खरंच महत्वाचं आहे त्यामुळे करावेत लाईव्ह. लाईव्ह स्ट्रीमचा अजून एक फायदा आहे अनघा की मला असं जाणवलंय मध्यंतरी आम्ही प्रत्येक आठवड्याला लाईव्ह स्ट्रीम करत होतो. लाईव्ह स्ट्रीमचा जो ऑडियन्स आहे ना थोडासा लिनिंग यंगर आहे. सो दे आर मोर टेक सॅव्ही अँड मोर मोर ऑन द पल्स टेक्निकली. आणि दुसरं अजून एक लाईव्ह झाल्यानंतर तुम्ही त्या लाईव्हला लॉंग फॉर्म मध्ये कन्वर्ट करू शकता. सो दोन तुम्हाला कंटेंट मिळतंय फ्री मध्ये. इट कॅन बी व्हेरी गुड कंटेंट सिस्टम तुमच्या लाईव्ह मधनं. सो गौरीताई तुला असं कधी झालंय का म्हणजे मी तर कधी कधी खूप स्ट्रगल करते या बाबतीत की एखाद्या व्हिडिओसाठी खूप कष्ट घेतलेले असतात आणि त्याला व्ह्यूजच येत नाहीत तेव्हा असं थोडंसं डिमोटिवेटेड फील होतं म्हणजे बऱ्याच व्हिडिओजला असं होतं मग तेव्हा असं सेल्फ डाऊट येतो कधी कधी की लोकांना आपण आवडत नाहीये का और आपली काय स्टाईल वगैरे चुकते का तर तसं सुरुवातीला तुला असे एक्सपिरियन्सेस आलेत का? हो, असा अनुभव खरंच खूप वेळा आलेला आहे, की एखादा व्हिडिओ इतका कष्ट घेऊन तयार केलेला असतो. अक्षरशः रात्री जागून लेख लिहिलेला असतो. त्याच्यावर ते व्हिज्युअल्स बसवलेले असतात किंवा बराच रिसर्च करून समजा एखादा व्हिडिओ केलेला असतो, जो की खरंच लोकांच्या फायद्याचा असतो. आपल्याला वाटत असतं, की त्यांनी तो बघावा. पण माणसं नाहीत बघत. त्यावेळी खरंच डिमोटिव्हेट तुम्ही जसं आता म्हणालात, तसं होतं. तशा फिलिंग्स येतात, की नाही आवडत आहेत लोकांना आता व्हिडिओज किंवा काय केलं पाहिजे या विचारांमध्ये आपण जातो. मग अशा वेळी मी माझी एक स्ट्रॅटेजी अशी केलेली आहे, की त्याच्यानंतर एखादा शॉर्ट वगैरे शेअर करायचा, जो की थोडासा पर्सनल टच देणाऱ्या विषयाचा असेल, जेणेकरून पुन्हा माणसं आपल्या कंटेंटकडे वळतील. हे खूपदा असंही होतं, असं मला वाटतं, की अल्गोरिदममुळे सुद्धा होतं. आपण असं नाही की आपण खूप कष्ट घेतलेत म्हणजे त्या व्हिडिओला खूप व्ह्यूज मिळतीलच असंही नाहीये. एखादा व्हिडिओ अगदी जाता जाता केलेला असतो, काही शून्य कष्ट असतात त्याच्यामध्ये, तरी सुद्धा तो व्हिडिओ खूप व्ह्यूज मिळवून देतो आपल्याला, असं सुद्धा होतं. त्यामुळं डिमोटिवेट तर नक्कीच होते, मी सुद्धा होते, खूपदा होते. आता अलीकडे सुद्धा होतीये, कारण मी सातत्य ठेवत नाही, मला हवे तसे व्ह्यूज मिळत नाहीत. मला खूप लिहायचंय, मला शॉर्ट्सचे खूप विषय माझ्या डोक्यात आहेत. पण तेच की सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत आता सेटलमेंट आमचं कालच भाऊंशी बोलणं झालं त्यावेळी मी तेच सांगत होते की असं वाटतं अजूनही सेटलमेंट चालूच आहे 5 महिने झाले आम्हाला इथे येऊन. तर या सगळ्या याच्यात ना व्यापात ना थोडंसं माझं दुर्लक्ष होतंय तिकडे हे मला मान्य आहे. त्यामुळं मलाही वाटतंय की पुन्हा एकदा मी सुरू केलं पाहिजे आणि तुमच्या सगळ्यांना बघितल्यावर मला स्वतःला आज मोटिवेशन मिळतंय की चला करतायत सगळे मला केलं पाहिजे. माझं जे आहे एवढा माझा चांगला बेस तयार झालाय तर मी नाही आता खंड पाडून त्यात चालणार आहे. माझा एक अनुभव हा झाला कारण की आधी मी जेव्हा माझा बिझनेस सुरू केला आय वॉज डुईंग मार्केटिंग ओनली ऑन फेसबुक आणि व्हॉट्सॲप. तो एज ग्रुप वेगळा होता आणि जेव्हा मी गेल्या 2 महिन्यापूर्वी भाऊ चॅलेंज घेतलं एप्रिल महिन्यातलं
तर एज ग्रुप एकदम बदलला. सगळे यंग जनरेशन यायला लागली अबाउट 25 अँड 35. म्हणजे आता नाऊ आय एम इन्स्पायर्ड की आता वेळ मिळाला की TikTok पण सुरू करायला पाहिजे. याचं कारण असं की दीज आर द पीपल हू आर कमिंग आणि ते एकदम त्यांची स्टाईल, त्यांचं हे सगळं इट गिव्स मी एनर्जी ॲज वेल. अर्थात ते काही नॉट नेसेसरी आणि ते खटाखट लगेच सबस्क्राईब पण करून टाकतात आणि जॉइन पण करतात चॅनल. आणि म्हणजे परवा असं झालं की मला एकीने सॅम्पल म्हणून मोदक पिठी दिली होती आणि माझ्याकडे विकायला नव्हती. सो मी त्या कस्टमरला सांगितलं की यु नो, त्या म्हणाल्या माझ्या मुलीचा वाढदिवस आहे वगैरे. म्हटलं मला सॅम्पल म्हणून दिले, मी काही इतक्यात मोदक बिदक करणार नाही, मी फक्त वर्षातनं एकदा करते गणपतीला. सो तुम्ही वापरा आणि तुम्ही मला फीडबॅक द्या. तो फीडबॅक तिने मला इन्स्टावर दिला विच आय डिडंट एक्सपेक्ट ॲट ऑल. वाव. सो एज ग्रुप चेंज होतो आणि ह्या इन्स्टा रील तुम्ही काय करताय, जे कृती केलेल्या असतात ना की ज्याच्यामध्ये पटकन ते इंडियातले आई वडील त्यांच्या इकडच्या मुलांना पाठवून तिकडे पाठवतात. सो कसं रोटेट होतं, अरे तू इथे जा असं. सो आय थिंक एज ग्रुप चेंज होतो वेन यू चेंज द टॉपिक आणि मग यू गेट व्हरायटी असं मला वाटतं. म्हणजे हा एक अनुभव आहे असं वाटतं. तो फार छान छान पॉइंट आहे पौर्णिमा. म्हणजे मला असं वाटतं ना, जर तुमचा बिझनेस असेल, स्मॉल बिझनेस, आणि पटकन तुम्हाला यंग डेमोग्राफिक अट्रॅक्ट करायची असेल तर शॉर्ट फॉर्म ऑन इंस्टाग्राम राईट नाउ इज द परफेक्ट फॉर्मॅट. इतका पटकन तुमचा ग्रोथ होईल आणि पटकन द राईट काइंड ऑफ ऑडियन्स तुम्ही गोळा करू शकाल. आता गौरीला मी हे विचारणार आहे, इंस्टाग्राम की युट्यूब? गौरीला काय आवडतं? युट्यूब. का? केव्हाही युट्यूब. कारण ते पहिलं माझ्यासाठीचा तो पहिला प्लॅटफॉर्म होता ज्यानं मला जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं. त्यामुळे युट्यूब. दुसरी गोष्ट, मला बऱ्याचदा आता जसं आपण मगाशी डिस्कस केलं की नेचर प्रत्येकाचं वेगळं आहे. तर माझं नेचर थोडंसं लॉंग फॉर्मॅट व्हिडिओ आवडणाऱ्यातलं आहे. तर मला तिथं जास्त कम्फर्टेबल वाटतं. मला असं वाटतं की शांततेत व्हिडिओ, मला जे म्हणायचंय ते लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि ते YouTubeच्या माध्यमातून जास्त चांगलं पोहोचतंय. YouTubeवरचा माझा ऑडियन्स खरंच खूप चांगला आहे. माझ्या आई-बाबांच्या वयाचे खूप जण आहेत तिथं, माझ्या वयोगटातले आहेत आणि माझ्यापेक्षा लहान असणारे सुद्धा आहेत. त्यामुळं पण YouTube आणि Instagram पण मी म्हणू शकेन एकाच गोष्टीसाठी. Instagramवर मला असं वाटतं की एखादं रील व्हायरल झालं तर तेवढ्यापुरतं. उद्या दुसरं कोणाचं तरी होणार आहे, परवा तिसरं कोणाचं तरी होणार आहे. तिथं ती स्थिरता मला नाही दिसत आहे अजून सुद्धा. म्हणून YouTube. तू गौरी इंस्टाग्रामवरनं लोकांना तुझ्या युट्यूबकडे डायव्हर्ट करायचा प्रयत्न करते का? डायव्हर्ट म्हणजे अशा स्वरूपात म्हणू शकता की मी तिथं स्टोरीज टाकते, लिंक टाकते स्टोरीमध्ये आपल्या YouTube चॅनलची की इथे इथे व्हिडिओ आलेला आहे हा, तर तुम्ही जाऊन बघू शकता. किंवा जो शॉर्ट व्हिडिओ मी YouTubeवर अपलोड केलेला असतो तर तोच रील म्हणून इकडे सुद्धा अपलोड करते अच्छा. Instagramवर. त्यामुळे मी ठेवते, इकडे सुद्धा कनेक्शन आहेत. हा, पण तेच की भर माझा शक्यतो YouTubeवर जास्त आहे. एका पॉइंट नंतर खरं सांगू का, हा सगळा व्याप सांभाळणं खरंच खूप अवघड होऊन जातं. कारण तुम्ही जेव्हाही केव्हा बघाल तेव्हा तुमचा इनबॉक्स फुल असतो Instagramचा. इकडे कमेंट्स इतके आलेले असतात ज्याला तुम्हाला खूप वाटत असतं की लोक आपल्यासाठी थोडा वेळ काढून कमेंट करतायत, ज्या की आपण कोणाला नाही केल्यात आयुष्यात. माणसं आपल्यासाठी वेळ काढतायत तर त्यांना आपण अटेंड केलं पाहिजे असंही वाटत असतं आणि तुम्ही एकटे मग पुरत नाही अशा वेळी सगळीकडेच. Yes. असं आहे. त्यामुळे फेसबुकवर मग माझा तसा खूप कमी आहे. जस्ट एक लिंक शेअर करणं एवढंच फेसबुक. कारण मी एका वेळी 3 प्लॅटफॉर्म खरंच नाही एकटी हँडल करू शकत. अगदी अगदी बरोबर बोलली. फार म्हणजे एक प्लॅटफॉर्मच लाईक आणि तुझं हा, स्केल तर तुझी एवढी आहे, तुझा ऑडियन्स एवढा आहे की म्हणजे इट्स लाईक इम्पॉसिबल एवढं मॅनेज करणं. अजून काही प्रश्न आहेत गौरीला तुमच्याकडून? यस भक्ती, गो अहेड. येस. भक्ती नका. मला असा प्रश्न आहे की गौरीताई, तू जे प्रत्येक थंबनेलचं टेक्स्ट आणि टायटल खूप क्लास असतात. म्हणजे मला माझ्या व्हिडिओजला एवढा विचार करावा लागतो आणि तरी पण कधी कधी क्लिक्स येत नाहीत. तर तू कसं डिसाईड करतेस ते? तू असं AI वगैरे काही वापरते का तुला, म्हणजे तू स्वतःहूनच ठरवतेस? खरं सांगायचं तर भाऊ, तुम्ही याच गोष्टीने सुरुवात सुद्धा केली होती आणि माझ्यासाठी आज हे खूप अनएक्सपेक्टेड आहे. कारण मला असं वाटतं माझ्या चॅनलचा सगळ्यात वीक पॉइंट काय असेल तर ते माझं थंबनेल आहे, ज्याच्यावर मी कधीच खरंच मनापासून सांगते काम केलेलं नाही. एक इनशॉट नावाचं ऍप जे पहिल्यापासून माझ्या फोनमध्ये आहे
तर त्या ऍपवर मी ते करत आलेले आहे. त्यामध्ये ना कुठला वेगळा फॉन्ट आहे मराठीचा, ना काही सिंपल एक मराठीचा फॉन्ट आहे तोच. तो वापरते. तो माझा पिवळा-काळा रंग ठरलेला आहे त्या टेक्स्टचा. त्यामुळं ऑनेस्टली मी खरंच याच्यावर फार काम केलेलं नाहीये. नाईस, व्हेरी नाईस. अनघा, तुला काहीतरी प्रश्न होता? हां, मला एक क्वेश्चन होता की YouTube लॉंग फॉर्म व्हिडिओसाठी डिस्क्रिप्शन महत्त्वाचं आहे का? म्हणजे प्रत्येक व्हिडिओला आपण तो व्हिडिओ कशाचा आहे हे डिस्क्रिप्शनमध्ये सांगितलं पाहिजे का? की एकच डिस्क्रिप्शन सगळ्या व्हिडिओजला ठेवलं तरी चालतं? सुरुवातीला मी ते डिस्क्रिप्शन लिहायचे आणि त्याच्या खाली आधीचे व्हिडिओ जे आहेत त्याच्या लिंक्स द्यायचे. हे अगदी सुरुवातीचं सांगते. एक साधारण पहिल्या 25-30 व्हिडिओज पर्यंत मी हे केलं. आता सध्या त्याच्यानंतर मी कुठल्याच व्हिडिओला खरं तर नाही डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. सध्या तर मी बघतेय की AI जनरेटेड समरी असं खाली येतं तुमच्या व्हिडिओच्या. तर लोकांना जर समजा ते दिसलं वाचायचं असेल तर ते वाचूच शकतात. पण मी तरी नाही आता सध्या कुठल्याच व्हिडिओला अलीकडं तर नाहीच डिस्क्रिप्शन लिहिलंय. त्याच्यावर खरंच म्हणजे मला माहिती नाही की ते किती इम्पॉर्टंट आहे. त्यामुळं भाऊ जास्त चांगलं सांगतील. या जर बिझनेस असेल तर डिस्क्रिप्शन फार महत्वाचं आहे, कारण तो SEOचा एक प्रकार आहे. कारण जे इंजिन्स असतात, गुगल म्हणा किंवा ऑल द सर्च इंजिन्स, ते इंडेक्स करत असतात. त्याच्यामुळे SEO साठी अनघा, मी तर फार कटाक्षाने डिस्क्रिप्शन टाकत असतो. त्या डिस्क्रिप्शन मधनं तुम्ही युट्यूबचा तर व्ह्यू ठीक आहे, पण तुम्ही जर विचार कराल, युट्यूब हे जगातलं नंबर 2चं सर्च इंजिन आहे, राईट, आफ्टर गुगल. लोक जातात युट्यूबवर सर्च करायला, राईट. आपला कंटेंट मे बी तसा सर्चेबल नाहीये, पण भरपूर लोक जातात. तर जर उद्या कोणीतरी गेलं सपोज युट्यूबवर आणि सर्च केलं रिटर्निंग बॅक टू इंडिया आफ्टर स्टेईंग इन USA, असा जर टॉप टाकला त्याने, आणि आपण जो पॉडकास्ट केला होता अनघा, त्याच्यामध्ये जर मी हे कीवर्ड सगळे जर मी डिस्क्रिप्शन मध्ये लोड केले, तर बाय डिफॉल्ट, आणि तो व्हिडिओ ऑलरेडी चाललेला आहे, त्याच्यामुळे युट्यूबला ते माहिती आहे की हा विषय प्लस SEO आहे स्ट्रॉंग त्याच्यामध्ये. जर कोणी सर्च केलं तर युट्यूब आपला तो व्हिडिओ, देर इज अ हाय प्रॉबेबिलिटी, जर तुझा डिस्क्रिप्शन असेल, SEO असेल, तर तो व्हिडिओ सरफेस करेल. म्हणून माझं तर असं रेकमेंडेशन असतं की टाकायचं चांगलं डिस्क्रिप्शन वगैरे. थोडा एक्स्ट्रा स्टेप आहे, पण टाकायला काही हरकत नाही, एस्पेशली जर तुम्ही बिझनेसचा प्लॅन करत असाल तुमच्या कंटेंट थ्रू. आणि निलिमा, ते तुला YouTube एक प्रश्न चॅनल होता, ग्रो राईट? करायला पण हेल्प होऊ शकेल. करेक्ट, हां. एक्झॅक्टली, या. ओके. येस, गो मला अहेड निलिमा. हेच विचारायचं होतं की जे नवीन इन्स्टावर आता नवीन क्रिएट करत असतील, कंटेंट क्रिएट करत असतील, ज्यांचा बिझनेस असेल किंवा नसेल, बरेच लोक सांगतात की असं करायला पाहिजे किंवा एखादी टिप देतात, पण काय करू नये किंवा काय टाळावं हे तू सांगशील का इंस्टाग्रामच्या बाबतीत इंस्टाग्रामच्या बाबतीत? जे नवीन कंटेंट क्रिएटर आहेत त्यांच्यासाठी की त्यांनी काय टाळलं पाहिजे? हां, तर Instagramच्या बाबतीत मला एकच सांगावसं वाटेल, Instagramवर माझा फार अनुभव नसल्यामुळं, की सातत्य जेवढं Instagramमध्ये ठेवाल, तेवढं चांगलं आहे. की खूप तुम्ही गॅप घेत गेलात तर फॉलोअर्स कमी सुद्धा होतात. जे मी अनुभवतीये सध्या, की फॉलोअर्स कमी होऊ शकतात त्याच्यावर. त्यामुळं सातत्य मला असं वाटतं, की ठेवलं पाहिजे, गॅप टाळला पाहिजे. बाकी भाऊ तुम्ही Instagramच्या बाबतीत जर तुम्ही जास्त ॲक्टिव्ह असाल, तर तुम्ही जास्त चांगलं सांगाल. इंस्टाग्राम, मला असं वाटतंय की तुम्ही जास्त वेगवेगळं केलं ना, तर इंस्टाग्रामचं अल्गोरिदम तुम्हाला पनिश करतं, असं आम्हाला दिसलंय. म्हणजे जर भरपूर विषयांवर भरपूर वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही ट्राय करतायत एकाच चॅनलवर ना, ते चांगलं नाहीये. म्हणजे इंस्टाग्राम लाईक्स सेम थिंग, सेम फॉर्मॅट, सेम स्टाईल. ओके, अजून काही प्रश्न मित्रांनो? निलिमा, एनिथिंग एल्स? नाही, नथिंग, दॅट्स इट, थँक्यू. तू कधी वेळ ठरवतेस का गौरीताई अपलोड करताना, की ह्या दिवशी ह्या वेळेलाच करायला पाहिजे का, असं काही नसतं? आधी ठरवलेली होती. सुरुवात ज्यावेळी केली होती, चॅनल नवीन होतं, तेव्हा दर शुक्रवारी एक व्हिडिओ असं मी ठरवलेलं होतं. त्यावेळी शॉर्ट फॉर्मॅट पण नव्हता. शॉर्ट्स तर अलीकडे आलेले आहेत. तर त्यावेळी मी ठरवलेलं होतं, पण जसे शॉर्ट्स आले आणि असं वाटलं की नाही, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आता दिलं पाहिजे, व्हिडिओ इनपुट्स दिले पाहिजेत आपले. मग तेव्हापासून असं काही मी वेळ ठरवलेली नाहीये. ती बऱ्याचदा मी विचार करते की मी एक टाइम टेबल ठरवेन, आठवड्यातून 2 शॉर्ट्स, 1 व्हिडिओ असं करेन. पण ते फार सक्सेसफुल नाही झालंय माझ्या बाबतीत. त्यामुळं सध्या तरी असंच सुरू आहे की झाला व्हिडिओ तयार की मी अपलोड करतेय. असंच आहे सध्या.
खरं तर मला असं वाटतं की करायला हवं तसं काहीतरी प्लॅनिंग. आय थिंक आपण आता गप्पांचा शेवट करूयात. थँक्यू सो मच गौरी. तुझे खूप खूप आभार. तू आम्हाला एवढा वेळ दिलास आणि इतकं छान सगळ्यांना तुझा प्रवास सांगितला, सगळी माहिती दिली कंटेंट क्रिएशन बाबतीत. कॅनडा बद्दल जास्त काही विचारता नाही आला आम्हाला, पण आपण होपफुली एक फॉलोअप पॉडकास्ट फक्त ह्या विषयावर करूयात. मे बी अविला पण करूया. बोलूयात आणि विचारूयात की गौरीला आणि अविला काय वाटतं कॅनडाबद्दल, अमेरिकेबद्दल, कॅनडाबद्दल. नक्की. थँक्यू वन्स अगेन. बाकीच्या मंडळींना पण थँक्यू सो मच. तुम्ही सगळे आलात आणि गौरीसोबत संवाद साधलात. सगळ्यांना येस. खूप थँक्यू आणि भाऊंनी पुन्हा एकदा बोलायला मला खरंच खूप छान वाटलं. मला मोटिवेशन मिळालं, खरंच मिळालं. कारण असं जेव्हा आपण आपल्या सारखे जे प्रवास करतायत त्यांच्यासोबत थोडी चर्चा करतो, तेव्हा नाही म्हटलं तरी तो फरक पडतो. तर आज माझा एक व्हिडिओ एडिट नक्की होणार आहे, मला माहिती आहे. वा थँक्यू वा सो वा वा. मच. येस. थँक्यू सो मच गौरी पुन्हा एकदा, आणि बाकीच्या सगळ्यांनाही थँक्यू. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंट करून नक्की कळवा, आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा दुसरा व्हिडिओ पण नक्की बघा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोच तर वारे. वारे.